स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सर्वांना नमस्कार। गेल्या 4 दिवसापासून मनसरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता। तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी, प्रशासन, सर्व महसूल, पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले, ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो। त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग होती। त्या मीटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एसपी साहेब, नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदादा आढळराव पाटील ॲडिशनल एसपी साहेब, प्रांत तहसीलदार आणि डीवायएसपी साहेब आणि मुस्लिम समाजाचे 6 आणि हिंदू समाजाचे 6 असे सर्व लोकांची मीटिंग होती त्या विवादित वास्तूविषयी। तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं, मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या ती जी जागा आहे, जी वास्तू आहे, ती मोडकळीस किंवा पडण्यासारखी झाली आहे। तर जिल्हाधिकारी साहेबांनी सीओना सांगितलं की सध्या ते 2 खांब उभे करून तिथे ती वास्तू ढासळू नये असं नियोजन करावं। परंतु खात्याला काही वेळेची मर्यादा दिली आहे का? तसे वेळेची मर्यादा नसते, पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे। दोनही समाज होते, दोनही समाजांना ही गोष्ट मान्य झाली आहे का? मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का? हो, हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतर साहेबांनी तसा निर्णय दिला। ते काम जे आहे ते टेम्पररी स्वरूपाचे आहेत की कसे आहेत? नाही, ते आता तो ढाचा पडायला लागलाय। जे 2 पिलर पडले तर ते पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलंय आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत। आता मंत्र जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे का? शांतता आहे? बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी। काही समाजकंटक आहेत, त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमाने या सगळ्या गोष्टी हाताळल्या। कोणीही या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला नाही। मनसरमध्ये दसरा आता जवळ आलेला आहे, खरेदीची लगबग असते, परंतु ह्या जो काही प्रकरण आहे त्यामुळे कुठेतरी दुकानांची गर्दी असेल किंवा रहदारी असेल किंवा आजूबाजूच्या गावांनी खरेदीसाठी येणार लोक यांची संख्या आता कमी झालेली आहे। तर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? कारण लोकांमध्ये कुठेतरी एक अफवा पसरवली जाते, सोशल मीडिया मार्फत कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण झाले। मनसरमध्ये काय सांगा? व्यापाऱ्यांनी माल भरलेला आहे, कर्ज काढून माल भरलाय, काय सांगा? 100% तशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती, पण तशी काही परिस्थिती मनसरमध्ये नाहीये। कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलंय, दोन्ही समाजाच्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर। तर आजपासून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं नसणार आहे। शिवसाहेबांना तशी त्यांनी आदेश दिलेत की ते वास्तूचं जे काय खांब पडले होते तर ते पुनर्खांब ते उभे करावे असं आदेश दिलेले आहेत आणि मी सर्व समाजाला आवाहन करतो की आजपासून कुठलंही आणि याच्या अगोदर पण बी कुठलाही विषय नव्हता, हिंदू मुस्लिम काही नव्हतं। फक्त जी वास्तू ढासळून पडली आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते, तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनाला की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय मिटलाय। ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढं केल्या जातील।
जे सर्वेक्षण करणार आहे त्याच्यानंतरून जो रिपोर्ट येणार आहे त्याच्यानंतरची काही चर्चा झालेली आहे का याविषयी? हो, त्याची बी चर्चा झाली. स्वतःच कलेक्टर साहेब म्हणले, की जो काही निर्णय घेईल किंवा जे काही वास्तू सापडेल, तर ते दोन्ही समाजाने आम्ही त्यांना सांगितलं, की जो काही निर्णय येईल तो आमच्या दोन्ही समाजाला मान्य आहे.